हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर घरच्या घरी बनवा मस्त असं हे ब्रेड पॅटीस. त्यासाठी फार काही साहित्य लागणार नाही आहे. बेसन पिठामध्ये जिरं क्रश करून ओवा घालून घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, थोडासा सोडासुद्धा यामध्ये घालणार आहे आणि चिमूटभर साखरसुद्धा ॲड करायची. पाणी घालून सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर आस्वाद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. काही बटाटे मॅश करून घेतलेले आहेत, त्यात चवीनुसार मीठ, भरपूर कोथिंबीर घालून घेऊयात. वरून फोडणी करण्यासाठी मी गॅसवरती तडका कढई ठेवलेली आहे. त्यात 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर जिरं, भरपूर अशी कढीपत्त्याची फ्रेश अशी पानं, ती तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग, हळद घालून घेणार आहोत. हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं इथे वाटण मी तयार केलेलं आहे, ते यामध्ये घालणार आहोत. आपल्या चवीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करायची आहे. 1 मिनिटभर हलवून ही फोडणी आपण बटाट्यामध्ये घालून घेणार आहोत. छान एकजीव करून हे स्टफिंग तयार झालेलं आहे. आता वरच्या ज्या बॅटरमध्ये बेसन पिठामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात. छानपैकी हलवून घेणार आहोत आणि काही मिनिटातच आपलं ब्रेड पॅटीस घरच्या घरी तयार होणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण पॅटीस तयार करून घेतलं आहे. मधून कट करून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये छान घोळवून आपण दोन्हीही बाजूने सोनेरी रंगावरती छानसं तळून घेणार आहोत आणि काही मिनिटातच आपलं हे पॅटीस तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.